नमस्कार मित्रांनो, मी संजय. तुमचं या माझ्या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत. मी गोव्याच्या कोलवा बीचचा एक व्हिडिओ टाकला होता. तो सायंकाळचा पिक्चराइज केला होता. तर मित्रांनो, मी हा सकाळचा व्हिडिओ बनवतोय. हा कोलवा बीच आहे. तुम्ही पाहिलं सायंकाळी खूप गर्दी होती कालच्या व्हिडिओमध्ये. आता फार मोजकेच पर्यटक आहेत. तुम्ही पाहू शकता काही फॅमिलीज आहेत, त्यांच्याकडे लहान मुलंही आहेत. त्या समुद्राचा आस्वाद घेत आहेत. पण आजच्या समुद्राला थोडं उधाण दिसतंय. जरी मोजकेच पर्यटक असले तरीही लाईफगार्ड आणि काही बोटी त्यांना सूचित करतायत की समुद्राला उधाण आहे, तुम्ही प्लीज पुढे जाऊ नका. आणि पाहू शकता ही मोठी लाट आहे आणि काही पर्यटक पुढे जात आहेत. पण असं जाऊ नये, कारण समुद्राला उधाण असताना लांबच राहिलेलं बरं, कारण ते धोकादायक ठरू शकतं. अदरवाईज खूप सुंदर समुद्र आहे, स्वच्छ किनारा आहे. तुम्ही पाण्यात न जाताही समुद्र आणि त्या बीचचा आनंद घेऊ शकता. पण आज वातावरण खूप सुंदर असल्यामुळे खूपच सुंदर हा परिसर दिसतोय. हे बघा, पाहू शकता मोठी लाट आहे. हे स्नान घेत आहेत पण धोकादायक आहे, त्यांनी काळजी घ्यावी. मित्रांनो, हा स्वच्छ समुद्र किनारा पाहून राजेश खन्नाचं मन्ना डे यांनी गायलेलं आनंद या सिनेमातलं एक गाणं आठवते. जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी ये हंसाए कभी ये रुलाए. इधर भी मत पानी में उतरिए, आपके लिए डेंजर हो सकता है. जहाँ पे वो लाइफ गार्ड है वहाँ पे चलिए. ठीक है, आपके पीछे देखिए, वहाँ राइट साइड में चलिए. मित्रांनो, समुद्राचं आज रौद्र रूप दिसतंय. अनाउन्सिंग करतायत जीपमधनं. लाईफगार्डही तैनात आहेत. त्यांना सांगतायत की तुम्ही लांब राहा समुद्रापासनं, लाटांपासनं लांब राहा आणि लांबून राहूनच तुमच्या जीवाची काळजी घ्या आणि समुद्राचा आनंद लुटा. बघा मित्रांनो, या अतिशय सुंदर समुद्रकिनारी पक्षालाही डुंबायचा मोह आवरता आला नाहीये.